ऑनलाईन फूड ऑर्डर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आलंय। बघूया या घरफोडी करणाऱ्या दरोडेखोरांची कशी होती मोडस ऑपरेंडी। ऑनलाइन फूड ऑर्डर करत आहात तर वेळीच सावधान। डिलिव्हरी बॉयच्या वेशात तुमच्या दरवाजात दरोडेखोर आल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून रेकी करून घरफोडी करणाऱ्या टोळीच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। पुण्यातील खून, मारामाऱ्या या व्यतिरिक्त चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलंय। अशातच पुणे पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत डिलिव्हरी बॉयची वेशभूषा करून दरोडा टाकणाऱ्या तिघांना अटक केली। गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत असे 3 अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत। हा झोमॅटोचं किट वापरायचा, पहिला झोमॅटोला होता परंतु नंतर त्याने 1-2 महिन्यात सोडलं आणि किट वापरून तो डिलिव्हरी बॉय सारखं दाखवायचा, जागांची रेखी करायचा आणि तिथे जाऊन ह्या चोऱ्या करायचा। चोरी करण्यासाठी जाताना हे आरोपी वेगवेगळे जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करून वेशभूषा बदलून जात असत। एवढंच नव्हे तर ते डिलिव्हरी ॲप कंपनीचे टी-शर्ट घालत। तिघांनी मिळून पुण्यात अनेक ठिकाणी दरोडे घातल्याची कबुली दिली। या 3 आरोपींकडून 86 तोळे सोन्याचे दागिने, 150 हिरे, 3.5 किलो चांदी, 1 दुचाकी वाहन, 2 पिस्तूल, 5 जिवंत राऊंड असा 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यातला काठेवाडे हा मास्टर माइंड असून तो मोका गुन्ह्यातून जामिनावर बाहेर होता। स्वतःची ओळख लपवण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत असल्याचं पोलीस तपासात समोर आले। त्याच्यामध्ये आम्ही 860 ग्रॅम सोनं, 3.5 किलो चांदी, 150 हिरे, 2 अग्निशस्त्र आणि 5 राऊंड, त्याचबरोबर चोरीसाठीचं जे सगळं सामान आहे ते आणि झोमॅटोचं 1 किट असं जप्त केलेलं आहे। चोरीचे दागिने विकून आलेले पैसे त्यानं गोवा आणि इतर ठिकाणी मौज मजेसाठी उडून काही पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचं समोर आले। डिलिव्हरी बॉय म्हणून तुमच्याकडे आलेल्या माणसांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि सावध रहा। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।